नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण तुळ राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा जून 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया. या जून महिन्यात तुळ राशीच्या लोकांच्या उद्योगधंद्यात किंवा व्यवसायात आवक किंवा मिळकत समाधानकारक राहणार आहे. एखादा व्यवहार मार्गी लागता लागता त्यात काही अडचणी निर्माण होतील, तर नोकरीत असलेल्या लोकांच्या बाबतीत तुमच्या वरिष्ठ लोकांमुळे ताणतणाव निर्माण होतील, काही गैरसमज निर्माण होतील. या जून महिन्यात नोकरीत असलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला असा म्हणजे तुम्हाला तुमच्या सहकारी लोकांची जर काही गुपितं माहीत असतील तर ती गुप्तच राहू द्या. जर ती गुपितं तुम्ही बाहेर काढली किंवा त्याचा गवगवा केला तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल आणि स्वतःलाच मनस्ताप करून घेण्याची वेळ तुमच्यावर येईल. त्यामुळं झाकली मोठ 1.25 लाखाची असंच धोरण ठेवून या महिन्यात तुम्हाला वागावं लागणार आहे. तसंच बोलण्यावर आणि खाण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमच्या आगाऊ बोलण्यामुळं एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्यांच्यापासून दूर होण्याची शक्यता राहील किंवा विरहाची शक्यता राहील. या जून महिन्यात तुळ राशीच्या लोकांना इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल किंवा त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. कारण असं केल्यानं तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या विचारांचा पगडा तुमच्यावर राहील. या राशीच्या स्त्री पुरुषांच्या संततीच्या बाबतीत हट्टी जिद्दीपणा वाढेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मात्र चांगलं यश मिळेल आणि सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील, मात्र त्यातसुद्धा यश मिळेल, सफलता मिळेल किंवा या महिन्याच्या उत्तरार्धात शेवटी ती कामं पूर्ण होतील. या जून महिन्यात तुळ राशीच्या जातकांचे जोडीदारासोबत थोडे वादाचे प्रसंग ओढावून येतील. कुटुंबात ताणतणावाचे वातावरण जाणवेल, त्यामुळं बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या राशीच्या काही जातकांच्या सासूरवाडीत काही अडचणीचे प्रसंग येतील, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तसंच तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा वाद किंवा मतभेद या महिन्यात होऊ शकतात, त्यासाठी सतर्क राहावं लागेल. जर तुळ राशीच्या स्त्री पुरुषांना इतरांना जर काही ठिकाणी जामीन राहण्याची वेळ येत असेल तर मात्र विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कारण या महिन्यात जामीन राहण्यासंबंधी घेतलेले निर्णय हे तुम्हाला भावी आयुष्याच्या दृष्टीनं अडचणीचे ठरू शकतात, त्यामुळे विचार करूनच योग्य तो निर्णय घ्या. तसंच या तुळ राशीच्या लोकांना ओटीपोटाचा त्रास होऊ शकतो. पोटाशी संबंधित इतर त्रास उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. तसंच वृद्ध लोकांनी सुद्धा बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अन्य किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्यामुळे दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एकंदरीत या जून महिन्यात तुळ राशीच्या जातकांना स्वतःच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. तसंच या तुळ राशीच्या स्त्री पुरुषांना सध्या 1 मे पासून 8वा गुरु सुरू असल्यामुळे काही अडचणी अचानक जाणवतील. तसंच जर कुणाचे विवाह जुळवण्याचा विचार सुरू असेल तर तो पुढे ढकलावा किंवा योग्य जाणकाराकडून कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन गुणविलान करून विवाह जुळवणं गरजेचं राहील. अन्यथा काही वाईट प्रसंग घडून येतील. म्हणूनच या 8व्या गुरुचे अनिष्ट परिणाम दूर करण्यासाठी गुरुचं पाठबळ वाढवावं लागेल. तुम्ही जे कोणतेही गुरु मानत असाल त्या गुरुची उपासना करा, आराधना करा किंवा त्यांच्या बीजमंत्राचा जप करा किंवा त्यांच्या चरित्रामृताचं पारायण करा. पारायण करणं शक्य नसल्यास त्यांचा 1 अध्याय तरी रोज वाचा. यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल आणि तुमच्या पुढे येणारे संकटसुद्धा कमी होतील किंवा दूर होतील. तर असा असणार आहे जून 2024 हा महिना तुळ राशीच्या जातकांसाठी म्हणजेच स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव.